सो हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया आजचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये मीनिंग्स बघूया. आणि जे पण आज एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिलेले आहे, सो ते सेंटेन्सेस तुम्ही स्वतःच्या मनाने ट्राय करून बघा. आणि तुम्हाला नाही जमले तर कसं तुम्ही कमेंट मध्ये सांगा, मी तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगणार. ओके, सो एकदा तुम्ही ट्राय करून बघा की कसं त्या सेंटेन्स मध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपल्याचा तो आहे इंडोलंट. INDOLENT, इंडोलंट. सो इंडोलंटचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं नॉट इझिली अराउज टू ऍक्शन ऑर वर्क. म्हणजे जो काय आहे आळशी आहे आणि सुस्त आहे. ओके, आळशी आणि सुस्त, त्याला इंग्लिश मध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं, इंडोलंट. हिंदीमध्ये इंडोलंटचं मीनिंग काय होतं तर अकर्मण्य. काय आहे, अकर्मण्य. सो अकर्मण्य हे थोडंसं हार्ड वाटत असेल तर तुम्ही याला मराठीमध्ये वाचा की इंडोलंटचं काय मीनिंग होतं तर आळशी आणि सुस्त. इंग्लिश मध्ये होतं नॉट इझिली अराउज टू ऍक्शन ऑर वर्क. मराठीमध्ये मीनिंग होतं आळशी आणि सुस्त. आणखी काय होतं, काम न करणारा. मराठीमध्ये मीनिंग काय होतं इंडोलंटचं, आळशी, सुस्त आणि काम न करणारा. सिनोनिम्स आहेत लेझी, आयडल आणि स्लिपी. लेझी, आयडल आणि स्लिपी. आणि अँटोनिम्स आहेत इंडस्ट्रियस, अँबिशियस आणि ऍक्टिव्ह. इंडस्ट्रियस, अँबिशियस आणि ऍक्टिव्ह हे अँटोनिम्स आहेत इंडोलंटचे. सो हे सेंटेन्स दिलेलं आहे. या सेंटेन्स मध्ये इंडोलंटला कसं यूज केलेलं आहे ते तुम्ही एकदा ट्राय करून बघा. सो नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे आपल्याचा, तो आहे टेम्परामेंटल. TEMPERAMENTAL, टेम्परामेंटल. सो टेम्परामेंटलचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं फ्रिक्वेंटली इन्फ्लुएन्स्ड बाय मूड्स अँड स्पेशली बॅड मूड्स. म्हणजे जो काय आहे क्षणात रुसतो, क्षणात हसतो. ओके, क्षणात त्याला राग येतो, क्षणात तो कोणाच्या समोर हसून देतो, त्याला काय म्हटलं जातं, टेम्परामेंटल असं म्हटलं जातं. ज्याचा मूडी आहे स्वभाव. ओके, मूडवर डिपेंड असतं त्याचं की आज त्याचा मूड कसा आहे, त्यावरून तो कसा रिॲक्ट करेल. ज्याचं मूडवर सगळं काही डिपेंड असते त्याला इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं, टेम्परामेंटल. म्हणजे जो मूडी आहे. ओके, क्षणात रुसणारा आहे किंवा क्षणात हसणारा आहे त्याला म्हटलं जातं इंग्लिश मध्ये टेम्परामेंटल. हिंदीमध्ये मिनिंग काय आहे टेम्परामेंटलचं तर मनमौजी. मराठीमध्ये काय आहे, लहरी. ओके, मराठीमध्ये काय होतं मग टेम्परामेंटलचं मिनिंग तर होतं लहरी. आणखी काय म्हणता येतं, क्रोधी स्वभावाचा. आणखी क्षणात रुसणारा आणि क्षणात हसणारा. ओके, सो मराठीमध्ये मीनिंग होतं टेम्परामेंटलचं क्षणात रुसणारा आणि क्षणात हसणारा, हे एकच आहे. आणखी काय होतं, लहरी आणि क्रोधी स्वभावाचा. इंग्लिश मध्ये मीनिंग होतं फ्रिक्वेंटली इन्फ्लुएन्स्ड बाय मूड्स अँड स्पेशली बॅड मूड्स. हिंदीमध्ये होतं मनमौजी. सिनोनिम्स आहेत टेम्परामेंटलचे मूडी, अनस्टेबल आणि इम्पल्सिव्ह. मूडी, इम्पल्सिव्ह आणि अनस्टेबल. आणि अँटोनिम्स आहेत इव्हन, इनफ्लेक्सिबल आणि इम्युटेबल. अँटोनिम्स आहेत टेम्परामेंटलचे इव्हन, इनफ्लेक्सिबल आणि इम्युटेबल. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे डेंटी. DAINTY, डेंटी. सो डेंटीचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं सॅटिस्फाईंग ऑर प्लीजिंग बिकॉज ऑफ फाईननेस ऑर माइल्डनेस. ओके, सो काय आहे इंग्लिश मध्ये मीनिंग डेंटीचं, सॅटिस्फाईंग ऑर प्लीजिंग बिकॉज ऑफ फाईननेस ऑर माइल्डनेस. तर याचं हिंदीमध्ये मीनिंग काय होतं, सुंदर. ओके, सुंदर असं मीनिंग होतं हिंदीमध्ये. मराठीमध्ये पण काय मीनिंग होतं, सुंदर आहे किंवा नाजूक आहे. एक सेकंड. ओके, सो डेंटीचं मीनिंग काय होतं मराठीमध्ये तर सुंदर आणि नाजूक. ओके, हिंदीमध्ये होतं सुंदर आणि मराठीमध्ये काय होतं, नाजूक आणि सुंदर, आकर्षक. ओके, सो डेंटीचं मराठीमध्ये मीनिंग होतं नाजूक, सुंदर आणि आकर्षक. सिनोनिम्स काय आहेत, एक्सक्युसिट, सबटल आणि डेलिकेट. काय आहेत, एक्सक्युसिट, सबटल आणि डेलिकेट हे सिनोनिम्स आहेत डेंटीचे. आणि अँटोनिम्स आहेत स्ट्रॉंग, ऑर्डिनरी आणि कॉमन. स्ट्रॉंग, ऑर्डिनरी आणि कॉमन हे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे ऑब्लिव्हियन. OBLIVION, ऑब्लिव्हियन. ऑब्लिव्हियनचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं अ स्टेट ऑफ बीइंग disregardful or unconscious of one's surroundings
कन्सर्न्स और ऑब्लिगेशन्स. परत एकदा बघूया आपण इंग्लिशमध्ये मिनिंग काय आहे ऑब्लिव्हियनचं. सो ऑब्लिव्हियनचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं अ स्टेट ऑफ बिंग डिसरिगार्डफुल और अनकॉन्शियस ऑफ वन सराउंडिंग्स कन्सर्न और ऑब्लिगेशन्स. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये होतं विस्मृती. विस्मृती म्हणजेच काय तर विस्मरण. ओके, विस्मरण आणि विस्मृती हे मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं. ओके, आणि ऑब्लिव्हियनचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं विस्मृती आणि मराठीमध्ये होतं विस्मरण. विस्मृती सुद्धा म्हटलं जातं. आणखी काय होतं की पूर्णपणे विसर ज्याच्यावर पडलेला आहे. ओके, पूर्णपणे विसर पडलेली जी स्थिती आहे त्याला ऑब्लिव्हियन असे इंग्लिशमध्ये वर्ड आपण यूज करतो. सो मराठीमध्ये मिनिंग होतं ऑब्लिव्हियनचं एकतर विस्मृती आहे, आणखी काय आहे विस्मरण, आणखी काय होतं पूर्ण विसर पडलेली स्थिती. सिनोनिम्स आहेत ऑब्लिव्हियनचे इग्नोरन्स, फॉरगेटफुलनेस आणि अनकॉन्शियसनेस. इग्नोरन्स, फॉरगेटफुलनेस आणि अनकॉन्शियसनेस. आणि अँटोनिम्स आहेत मेमरी, रिकलेक्शन आणि कॉन्शियसनेस. मेमरी, रिकलेक्शन आणि कॉन्शियसनेस हे आहेत अँटोनिम्स ऑब्लिव्हियनचे. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे नॅक. KNACK, नॅक. सो याच्यामध्ये जो के आहे तो सायलेंट घ्यायचा आहे आणि नॅक असं वाचायचं आपल्याला KNACK ला. सो नॅकचं मिनिंग काय आहे अ क्लेवर ऑफन अंडरहँडेड मीन्स टू अचीव अन एंड. अ क्लेवर ऑफन अंडरहँडेड मीन्स टू अचीव अन एंड. म्हणजेच काय होतं तर नॅक. हिंदीमध्ये म्हटलं जातं कौशल, मराठीमध्ये काय होतं चतुराई, कसब आणि कौशल्याची हातोटी. सो मराठीमध्ये मिनिंग होतं नॅकचं चतुराई, कसब आणि कौशल्याची हातोटी. सिनोनिम्स आहेत ट्रिक, स्कीम आणि डिव्हाइस. ट्रिक, स्कीम आणि डिव्हाइसेस सिनोनिम्स आहेत नॅकचे. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट वर्ड आहे एंडाव. ENDOW, एंडाव. एंडावचं इंग्लिशमध्ये मिनिंग काय होतं याला प्रोनाउन्स कसं करायचं आहे ENDOW ला. हे बघा इथे आहे END म्हणजे काय होतं एंड, एंड आणि OW म्हणजे डाव. सो प्रोनाउन्स करायचं आहे एंडाव. सो असं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये टू फर्निश फ्रीली ऑर नॅचरली विथ सम पॉवर, क्वालिटी ऑर ॲट्रिब्यूट. ओके, टू फर्निश फ्रीली ऑर नॅचरली विथ सम पॉवर, क्वालिटी ऑर ॲट्रिब्यूट. म्हणजेच काय होतं एंडाव. तर याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं प्रदान करणार. म्हणजेच काय तर प्रदान करणे, दान करणे. ओके, देणगी देणे. काय आहे प्रदान करणे, दान करणे किंवा देणगी देणे. याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं एंडाव. ओके, आणि मराठीमध्ये मिनिंग काय होतं एंडावचं प्रदान करणे, दान देणे किंवा देणगी देणे. प्रदान करणे, बहाल करणे, आणखी काय होतं दान करणे आणि देणगी देणे. सो सिनोनिम्स आहेत एंडावचे प्रोव्हाइड, एनहान्स आणि ग्रँट. प्रोव्हाइड, एनहान्स आणि ग्रँट हे आहेत सिनोनिम्स एंडावचे. आणि अँटोनिम्स आहेत एक्झॉस्ट, ड्रेन आणि डिस्पोजेस. काय आहेत एक्झॉस्ट, ड्रेन आणि डिस्पोजेस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पॉन्डर. PONDER, पॉन्डर. पॉन्डरचं मिनिंग होतं इंग्लिशमध्ये टू गिव्ह सिरियस अँड केअरफुल थॉट टू. टू गिव्ह सिरियस अँड केअरफुल थॉट टू म्हणजे काय होतं पॉन्डर. त्याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं विचार करे. मराठीमध्ये काय होतं विचार करणे, चिंतन करणे आणि मनन करणे. सो पॉन्डरचं मराठीमध्ये मिनिंग होतं विचार करणे, चिंतन करणे आणि मनन करणे. सिनोनिम्स आहेत कन्सिडर, कंटेम्पलेट आणि रिव्ह्यू. काय कन्सिडर, कंटेम्पलेट आणि रिव्ह्यू. आणि अँटोनिम्स आहेत इग्नोर, स्लाइट आणि ओव्हरलुक. इग्नोर, स्लाइट आणि ओव्हरलुक हे अँटोनिम्स आहेत. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे सरचार्ज. सरचार्जचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं टू चार्ज समवन टू मच फॉर गुड्स ऑर सर्व्हिसेस. ओके, काय आहे परत एकदा वाचूया आपण.
टू चार्ज समवन, कसं टू मच फॉर गुड्स ऑर सर्व्हिसेस, गुड्स आणि सर्व्हिसेस करता कोणाकडून तरी जास्त शुल्क आकारणे, याला काय म्हटलं जातं सरचार्ज. ओके, त्याला जास्त चार्ज करणे म्हणजे होतं सरचार्ज. सो त्याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं अधिभार, मराठीमध्ये काय होतं अधिभार आकारणे, अतिरिक्त शुल्क लावणे. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं सरचार्जचं अधिभार आकारणे आणि अतिरिक्त शुल्क लावणे, याला इंग्लिशमध्ये वर्ड यूज करण्यात येतं सरचार्ज. सिनोनिम्स आहेत मिसचार्ज, ओव्हरचार्ज आणि गौज. काय आहे मिसचार्ज, ओव्हरचार्ज आणि गौज. आणि अँटोनिम्स आहेत अंडरचार्ज, क्लेम आणि डिस्चार्ज. अँटोनिम्स आहेत अंडरचार्ज, क्लेम आणि डिस्चार्ज. नेक्स्ट बघूया वर्ड काय आहे. ओके, नेक्स्ट वर्ड आहे स्कॉफ, SCOFF, स्कॉफ. स्कॉफचं इंग्लिश मध्ये मिनिंग काय होतं तर स्पीक टू समवन और अबाउट समथिंग इन अ स्कॉर्नफुली डेरिसिव्ह और मॉकिंग वे. काय आहे स्पीक टू समवन और अबाउट समथिंग इन अ स्कॉर्नफुली डेरिसिव्ह और मॉकिंग वे, म्हणजेच काय होतं स्कॉफ. सो याला हिंदीमध्ये मिनिंग काय होतं स्कॉफचं तर उपहास करणं, मराठीमध्ये काय होतं उपहास करणे किंवा थट्टा करणे. ओके, थट्टा करणे, चेष्टा करणे, उपहास करणे, त्याला इंग्लिश मध्ये वर्ड यूज करण्यात येतं स्कॉफ. मराठीमध्ये मिनिंग होतं उपहास करणे, थट्टा करणे किंवा चेष्टा करणे. ओके, सिनोनिम्स आहेत स्कॉफचे स्नीर, स्मिर्क आणि ग्लेअर. काय आहे स्नीर, स्मिर्क आणि ग्लेअर. आणि अँटोनिम्स आहेत स्माइल, लाफ आणि ग्रीन. स्माइल, लाफ आणि ग्रीन. आणि लास्ट वर्ड आहे तो आहे एक्सटंट. एक्सटंटचं इंग्लिश मध्ये मिनिंग होतं हॅव्हिंग बीइंग ऍट द प्रेझेंट टाइम. हॅव्हिंग बीइंग ऍट द प्रेझेंट टाइम म्हणजेच काय होतं एक्सटंट. हिंदीमध्ये मिनिंग आणि मराठीमध्ये मिनिंग काय होतं याचं विद्यमान. ओके, विद्यमान हे हिंदीमध्ये सुद्धा म्हटलं जातं एक्सटेंटला आणि मराठीमध्ये सुद्धा एक्सटेंटला विद्यमान असंच म्हटलं जातं. आणखी काय होतं मराठीमध्ये मिनिंग अस्तित्वात असलेलं, अस्तित्वात असलेले, अजूनही टिकून असलेले. ओके, सो मराठीमध्ये एक्सटेंटचं मिनिंग काय होतं तर अस्तित्वात असलेले आणि अजूनही टिकून असलेले. सिनोनिम्स आहेत एक्झिस्टिंग, एक्झिस्टंट आणि लिव्हिंग. एक्झिस्टिंग, एक्झिस्टंट आणि लिव्हिंग. आणि अँटोनिम्स आहेत एक्सटिंग, डेड आणि डिस्ट्रॉइड. एक्सटिंग, डेड आणि डिस्ट्रॉइड हे अँटोनिम्स आहेत एक्सटंटचे. ओके, सो परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या आणि जे पण सेंटेन्सेस दिलेले आहे आजचे एज एक्झाम्पल म्हणून ते स्वतःच्या मनाने ट्राय करून बघा. तुम्ही इझी सेंटेन्सेस स्वतःच्या मनाने सुद्धा ट्राय करू शकता. जे वर्ड्स आहेत त्याचे तुम्हाला मी हिंदी आणि मराठीमध्ये मिनिंग सांगितलेले आहे. तुम्हाला हिंदीमध्ये जर इझी वाटत असेल तर हिंदीमध्ये वाचा, मराठीमध्ये जर इझी वाटत असेल तर मराठीमध्ये तुम्ही वाचू शकता. ओके, आणि याची जी PDF आहे तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाणार, त्या लिंकवर जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता PDF. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट फॉर अ फ्रेंड. थँक्यू.